क्षुल्लक कारणावरून ताडउमरी येथे दोन गट आमने सामने आल्याने तणाव परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला। दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। केळापूर तालुक्यातील ताडउमरी गावाजवळ दोन गटातील युवक तलवारी, लोखंडी रॉड आणि लाठ्यांसह एकमेकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मात्र पांढरकवडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य रक्तपात व मोठा अनर्थ मात्र टळला। या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन तलवारी, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि मोटरसायकली असा सुमारे 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 9 जून 2026 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास ताडउमरी गावाजवळ दोन गटातील काही युवक तलवार व लाठ्यांसह आमनेसामने आल्याची माहिती पांढरकवडा पोलीस ठाण्याला प्राप्त झाली। दोन्ही गट एकमेकांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जमल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक LD तावरे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले। पोलीस पथकाने वेळीच घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटातील युवकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यामुळे मोठा हिंसक संघर्ष टळला। या प्रकरणात आकिब बेग, अफाज बेग मिर्झा यांच्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, सह फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम व शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। तसेच दुसऱ्या गटातील सुजित मोक्षवीर वानखेडे यांच्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्धही भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 तलवारी, 1 लोखंडी रॉड, 5 लाकडी काठ्या आणि 4 मोटरसायकली असा एकूण 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील करण शिंदे आणि सुजित वानखेडे यांना यापूर्वी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते। मात्र तडीपार आदेशाचे उल्लंघन करून ते यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृत्यात सहभागी झाल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय।